जळगाव शहरात 2 गटात तुफान हाणामारी, एकाचा खून। जळगाव शहरातील राजमालती नगरमध्ये आपापसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता समोर आली आहे। सिद्धार्थ माणिक वानखेडे, वय वर्ष 36, राहणार राजमालती नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे। या संदर्भातील अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील राजमालती नगर परिसरात जुन्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी घडली होती। यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे, वय वर्ष 36, राहणार राजमालती नगर यांच्या छातीवर 8 ते 10 जणांनी बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर यामध्ये विशाल अजय सुरवाळे, वय 28, जानू संजू पटेल, वय 20, फैजान राजू पटेल, वय 24 आणि महमूद हाजी बिस्मिल्ला पटेल, वय 42, सर्व राहणार राजमालती नगर हे सर्व जखमी झाले आहे। जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर या प्रकरणातील 7 ते 8 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये 2 कुटुंबामध्ये भरपूर दिवसापासून, भरपूर वर्षापासून वाद आहे। एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेले होते एक दुसऱ्यांवरती, आणि आज सकाळी त्यांचा कोणत्या तरी विषयावर भांडण झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेल्या होत्या। त्या विषयावर एका माणसांना आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण पावले म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे। सविस्तर आम्ही विषयाचं सखोल चौकशी करून जे योग्य तो कलमानुसार आम्ही FIR दाखल करणार आहे। आणि ही काही राजकीयाचा काही संबंध नाही आहे, आजचं इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे। कोणी कोणत्याही विषयावर, अफवावर कोणी विश्वास ठेवू नये। सर्व लोकांनी आपल्या घराच्या बाहेर येऊन वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी, असं मी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आवाहन करतो। म्हणजे FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। आमच्या ताब्यात 6 ते 8 लोक आहेत। म्हणजे एकदा FIR दाखल झाल्यानंतर, विषय पूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतर किती लोकांना अटक करायची याच्यावर डिसिजन घेण्यात येईल। हा जुना वाद आहे, म्हणजे 2 कुटुंब आहेत, म्हणजे त्यांना रेल्वे स्टेशनला कामानिमित्त माताडीचा विषयावर त्यांचे जुने वाद आहे। एक दुसऱ्यांवरती भरपूर जुने गुन्हे आहेत, म्हणजे एक दुसऱ्याने दाखल केलेले आहेत। हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी एकांना डॉक्टरने मयत घोषित करण्यात आलेले आहे।